आकाशवाणी पुणे. पूजा दीक्षित सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. देशात कोरोनाच्या नव्या विषाणूचे आतापर्यंत 20 रुग्ण आढळले. ब्रिटनमधून महाराष्ट्रासह देशभरात परतलेल्या प्रवाशांचा शोध सुरू. ब्रिटनला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती. कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाची 4 राज्यांमध्ये यशस्वी रंगीत तालीम. आणि पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी. आता सविस्तर बातम्या. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या नवीन प्रकारानं जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 16 देशात पोहोचलेल्या या विषाणूनं आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले 20 रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या प्रकाराच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानं थांबवली आहेत. त्याआधी 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून 33,000 नागरिक भारतात परतले. या प्रवाशांचा शोध घेऊन चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत यात 114 प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले. त्यांचे नमुने देशातील 10 प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यातील 20 नमुन्यांमध्ये हा स्ट्रोन आढळला आहे. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवलं आहे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ब्रिटनमधून राज्यात आलेल्या एकूण प्रवाशांपैकी 1,980 जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यात पुण्यातल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली असून मुंबईतले 12 जण बाधित आढळले आहेत. पुण्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्या 6 जणांनाही संसर्ग झाला आहे. कोरोना बाधितांमध्ये ठाण्यातले 3, नागपूरमधले 4, औरंगाबाद बुलढाण्यातले प्रत्येकी 2 आणि नांदेड, नाशिक, रायगड, औरंगाबाद इथल्या एक रुग्णाचा समावेश आहे. यापैकी कोणाला कोरोनाच्या नव्या स्ट्रोनची बाधा झालेली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रिटनमधून पुण्यात आलेल्या 542 प्रवाशांपैकी अद्याप तब्बल 109 प्रवाशांचा शोध लागला नसून ते अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागानं पोलिसांना पत्र दिलं असून या प्रवाशांचा त्यांनी त्यांच्या यंत्रणेतून शोध घ्यावा अशी विनंती केली आहे. विमानतळावर दिलेल्या पत्त्यावर हे प्रवासी सापडले नसल्याचंही त्यात नमूद केलं आहे. ब्रिटनमधून आलेल्या 542 प्रवाशांपैकी सुमारे 300 प्रवासी हे पुण्यातील असून 290 प्रवाशांचा शोध लागला आहे. त्यापैकी 270 प्रवाशांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे ब्रिटनला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती आणखी काही काळ लांबू शकते अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी या मंत्रालयाच्या वतीनं देशात लसीच्या वाहतुकीबाबतही माहिती देण्यात आली. लसीबाबत संपूर्ण विवरण जाणून घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि औषध निर्माण विभाग यासाठी मानक संचलन प्रक्रिया तयार करणार आहेत. कोरोना विषाणूंच्या नव्या प्रकारावरही ही लस प्रभावी ठरतील असा विश्वास भारताचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी काल व्यक्त केला. राघवन म्हणाले की कोरोना प्रतिबंधक लस ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या विषाणूविरोधातही काम करेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातल्या 4 राज्यांमध्ये कोविड-19 लसीकरण कार्यक्रम कसा राबवायचा याची रंगीत तालीम यशस्वी करण्यात आली. यामध्ये आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या 4 राज्यांचा समावेश आहे. वैश्विक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आणि संपूर्ण देशभरामध्ये व्यापक स्तरावर लसीकरण मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे. देशात ज्याप्रमाणे एमआर, गोवर, कांजिण्या तसंच जेई म्हणजेच मेंदूज्वर यासारख्या आजारांवर लसीकरण मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत, त्या अनुभवाच्या आधारे लोकसंख्येचा विचार करून लसीकरण करताना प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येत आहेत. या रंगीत तालमीनंतर मिळालेल्या अभिप्रायांचा आणि आलेल्या प्रतिक्रियांचा विचार करून प्रत्यक्ष लस देण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात येणार आहेत. यामुळे कोविड-19 लसीकरण कार्यक्रम प्रत्यक्ष राबवण्यास बळकटी येणार आहे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागत आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेऊन ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या दंड, व्याज, शास्ती आदी बाबींमध्ये 1 जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये 100% सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनीही त्याला मान्यता देऊन अंमलबजावणी केली आहे. या अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला करभरणा करावा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केलं आहे. राज्यात कोविड-19च्या रुग्णांची संख्या काल सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांच्या संख्येपेक्षा जवळपास 2,000 जास्त होती. काल 3,018 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 19,25,066 झाली आहे. काल 5,572 रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18,20,021 वर पोहोचली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता 94.54% झालं आहे. चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण काल 15.28% होतं. सध्या राज्यात 54,539 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात कोविड-19च्या 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 49,373 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.56% झाला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी अन्य देशांमध्ये आणि देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आणि सर्व महाविद्यालयं 15 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काल आदेश जारी केले. याबाबत सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या व्यवस्थापकांना याबाबत कळवण्यात आलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांवर होत असलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या पर्यटन महासंचालनालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पर्यटनस्थळी येणाऱ्यांनी ऑनलाईन माध्यमातून आपलं आरक्षण करावं असं आवाहन करण्यात आलं असून 65 वर्षावरचे नागरिक, 10 वर्षाखालची मुलं, गरोदर महिला आणि गंभीर स्वरूपाचा आजार असणाऱ्यांना या ठिकाणी प्रतिबंध राहील. पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं यात म्हटलं आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या पर्यटन स्थळांवर येणारे पर्यटक, या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि अन्य व्यक्तींसाठी या सूचना लागू राहतील. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्ष दिनी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांकरताही राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातून 3,547 अर्ज दाखल झालेत. उमेदवारांना आपलं नामांकन दाखल करताना कोरोना चाचणी केल्याचा अहवाल सादर करण्याचं अनिवार्य करण्यात आलं आहे. उमेदवारांची कोरोना चाचणी करताना अमरावती जिल्ह्यात 37 उमेदवार कोरोनाबाधित आढळले. सोबतच 13 निवडणूक कर्मचारी सुद्धा बाधित असल्याचा प्रकार समोर आला आहे. मेळघाटमधील एकट्या धारणी तालुक्यात तब्बल 22 उमेदवार बाधित आढळले. मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी होणारे अनेकविध जाहीर कार्यक्रम आणि पार्ट्या रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून कोणत्याही प्रकारची गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही हल्ली मोठ्या उत्सवी स्वरूपात नववर्षाचं जल्लोषी स्वागत करण्याची परंपरा सुरू झाली आहे. यंदा शहरातील तरुणाई लगतच्या ग्रामीण भागाकडे वळू नये या दृष्टीनंही विशेष काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गड, किल्ले आणि धरणांवर गर्दी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वनविभागानंही आपल्या हद्दीत पार्ट्यांचं आयोजन होऊ नये या दृष्टीनं खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गांवर तपासणी केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात कोरोनाच्या नव्या विषाणूचे आतापर्यंत 20 रुग्ण आढळले. ब्रिटनमधून महाराष्ट्रासह देशभरात परतलेल्या प्रवाशांचा शोध सुरू. ब्रिटनला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती. कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाची 4 राज्यांमध्ये यशस्वी रंगीत तालीम आणि पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.